बाग जळायला लागली. बर, ही केळीची बाग आता जळायला लागली. ही कुठला परिसर आहे? दायटीचा परिसर आहे. काय झालं नेमकं पाण्याचं? पाणीच नाही, पाणी संपलं, बोर आटलं, बर, पाणी नाही. कॅनलचं पाणी काय झालं नेमकं? कॅनलचं पाणी आलंच नाही. मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? आता येत नाही, इलाज संपला. आता मतदानाला काय करणार मग उद्या? कोणाला देणार? मोहिते पाटील. का तुम्हाला पाणी देणार आहेत का ते? पाणी कोणी देऊ शकत नाही. बर, निसर्ग आला तर पाणी आहे, नाही पाणी नाही. बरोबर. तुमचं काय मत आहे? नाही, मोहिते पाटील. बर, ठीक. दार काढलं तर शेतकऱ्यावर केसेस करते ते. ती 3 फाटा आणि 7 फाट्याची तर अशी बोंब आहे ज्याचा वशीला आहे त्यालाच पाणी मिळतंय. त्यामुळे भाजपला कुणी तिसरी गावातलं मतदान टाकणार नाही. आता सध्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की सगळी दारं जळून गेलेली आहे आणि सगळं फाटं खातं चालू आहे. पण या 7ला आणि D3ला पाणी कसं सोडलेलं नाही. हेड टू टेल असं गणपतराव आबांनी नेम घालून दिलेला होता, पण तो आबाचा नेम सध्या धाब्यावर बसवलेला आहे आणि कुठल्या अधिकाऱ्याला फोन लावला, अधिकारी कुठलाही फोन उचलत नाही आणि इतर उत्तर दिले जातात. पण तलावात पाणी नाही, D3ला पाणी नाही, 7 फाट्याला पाणी नाही. लोक पाण्यामुळे व्याकुळ झालेले आहेत. जनावरांना पाणी नाही, शेतीला पाणी नाही. एवढी वाईट अवस्था. बर, म्हणून तुम्ही आता काय करणार आहे? तुतारीला पूर्ण गाव मतदान करणार आहे.